काल आपण देवाचे द्वारी या परमपूज्य मामानी प्रवचन केलेल्या याच्यावरून आज पुढे आपण काल जी तुम्हाला त्यांची आईची गोष्ट सांगायची ती गोष्ट अशी सांगायची. आई सांगायची की हरिपाठ या शब्दातच हरिपाठाची खुबी आहे. मी विचारायचा म्हणजे काय ग आई? मग ती सांगायची अरे पाठ म्हणजे पाठ करणे असा अर्थ जरी प्रचारात असला तरी पाठ म्हणजे मनुष्य मात्राची जी पाठ तीच पाठ येथे अभिप्रेत आहे. या पाठीच्या मणक्यातून मेरुदंडातून परमेश्वराकडे जाण्याचा हरीकडे जाण्याचा एकमेव रस्ता आहे आणि या रस्त्याने गेलेला हरी भेटतो एरवी नाही. एवढे सांगून आईने पुढे एका मजेदार गूढ ओवीकडे माझे लक्ष वेधले. माऊलींनी 10व्या अध्यायात तेची षष्ठा माझी प्रगट तेची षष्ठा माझी प्रगट आसना लागोनी स्पष्ट जीवात्मभाव एकवट होती जेणे असे ज्या संबंधी सांगितले आहे तोच तो 6व्या अध्यायातील ओवी होती. ऐसे आपुले पायवरी चालिते आपुले पाठीवरी. ज्ञानेश्वरी ओवी नंबर 6. साधकास सद्गुरूंनी साधना दिल्यावर साधक श्रद्धेने ती करीत असतात त्यास हा अनुभव येतो. म्हणूनच माऊली म्हणतात मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. जेथ स्मरतेनी आदरे सबाय सात्विके भरे. म्हणजे आपण काहीही न करता केवळ श्री सद्गुरु स्मरण करून बसल्यावर केवळ त्या आदरयुक्त स्मरणानेच साधक सबाह्य सात्विकतेने भरून येतो. नंतर काय अनुभवास येते ते पुढे सांगतात. विषयांचा विसरू पडे इंद्रियाची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी. ऐसे ऐक्ये सहजे फावै तव राहिजे मग येण्याची बोधे बैसिजे आसनावरी. यावरून हरीकडे जाण्याचा मार्ग हा पाठीच्या मणक्यातूनच आहे अन्य कोठूनही नाही हे स्पष्ट होते. हे एकदा लक्षात आले की हरिपाठाचा अर्थ लावणे सोपे होते. संबंध हरिपाठाच्या अभंगात एकच सूत्र सांगितले आहे ते म्हणजे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. आता असे पहा की एका हारात फुले अनेक असली तरी दोरा एकच असतो. एकाच दोऱ्यात ही फुले ओली की हार तयार होतो. तसेच येथेही आहे. वरील सूत्र हेच सर्व अभंगरूपी फुलांना एकत्र आणणारा दोरा आहे. याच कडव्याचा दुसऱ्या चरणात माऊली म्हणतात की पुण्याची गणना कोण करी. म्हणजे हरिहरी म्हणण्याने एवढे पुण्य होईल की त्याची गणना कोणीही करू शकणार नाही. मग एवढे जरी पुण्य आली तर पूर्वजन्माचा धोका टळत नाही. शिवाय या पुण्याचा विनियोग पूर्णपणे हरिचरणी करता आला नाही तरी पंचायत. यावर माझी आई नहुष राजाची फार सुंदर गोष्ट सांगत असे. त्या राजा नहुषाने 100 अश्वमेध यज्ञ केले. पुण्याचे पर्वताच्या पर्वत तयार केले. त्यामुळे त्यास इंद्रपद मिळाले. पण राजाला पुण्याचा विनियोग कसा करावा हे कळले नाही. शेवटी परिणाम काय झाला तर तो शाप मिळून सर्प बनून खाली आला. क्षीणे पुण्ये मर्त्य लोक विशंती. यावरच माऊलींनी फार सुंदर सांगितले आहे. माऊली म्हणतात मग तया पुण्याची पावटी सरे सचेची इंद्रपदाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. म्हणजेच पुण्य समर्पण करण्याची पद्धत देखील कळली
द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी गेल्या. आता प्रश्न असा आहे की देवाच्या द्वारात उभे राहण्याची प्रथा आहे की बसण्याची. आम्हाला लहानपणी जेव्हा जेव्हा देवळात दर्शनाला जाऊ तेव्हा 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 दर्शन पूर्ण झाल्यावर देवाच्या मुख्य म्हणजे बाहेरच्या दाराजवळ आल्यावर मोठी माणसे थोडे बसायला सांगत व तेही बसत. हीच प्रथा आपण सगळे पाळीत आलो आहोत. म्हणजेच देवाचे द्वारी उभे राहण्याचा काहीतरी दुसराच अर्थ असला पाहिजे. बारकाईने लक्षपूर्वक बघू गेल्यास असे अनुभव असे की अध्यात्मशास्त्र सांगताना भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी प्रथम शरीर शास्त्र सांगितले आहे. त्यातच श्री सद्गुरू माऊलींनी 13वा अध्याय आधी सांगितला आहे. त्या अध्यायात क्षेत्र व क्षेत्रज्ञ म्हणजे देह व देहात राहणारा जीवात्मा यावरच चर्चा केली आहे. तेव्हा देह याचाच अर्थ मंदिर होय व आत्मा हाच देव होय. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. आता मंदिर कोठले देव कोठला हे नक्की झाले. म्हणजे यानंतर या मंदिराची द्वारे कोठली व तेथे कोण उभा राहतो हे बघितले म्हणजे झाले. कारण अशा देवाच्या द्वारात उभे राहिले असता 4 मुक्ती साधल्या जातील. त्या सलोकता, समीपता, स्वरूपता व सायुज्यता या होत. या मुक्तींसंबंधी माझी आई फारच बहारीचे उदाहरण देत असे. प्रापंचिक मनुष्य प्रत्येक कामात कोणी मार्गदर्शक भेटतो का ते बघत असतो. असाच एक उपवर मुलीचा बाप होता. कोणी भेटून एखादे स्थळ सुचवील काय अशी तो मार्ग प्रतीक्षा करीत होता. यातच त्याच्या घरी उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याचा स्नेही आला व त्याचेकडून कळले की अमुक एका गावी उत्तम स्थळ आहे. असे कळले म्हणजेच सलोकता झाली. ही माहिती ऐकून तो मुलीचा बाप